तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट ह्या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा जी 4 जून 2023 या दिवशी झालेली होती, त्या दिवशीचा आज आपण इथे पेपर पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा पेपर तुम्हाला येणारी जी आपली राज्यसेवा नागरी पूर्वपरीक्षा 25 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे, त्यासाठीही हा पेपर अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसे जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रश्न क्रमांक पहिला आहे, पंडित रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले. त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होता? सल्लागार मंडळ नेमलं होतं पंडित रमाबाईंनी, तर त्यामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या व्यक्तीचा समावेश होता? तर खाली 4 व्यक्ती दिलेल्या आहेत, तर त्याच्या 4 व्यक्तीमधील कोणकोणत्या व्यक्तीचा त्या सल्लागारामध्ये समावेश होता हे आपल्याला इथे ओळखायचं आहे. तर पहिल्या व्यक्ती आहेत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, दुसरे आहेत डॉक्टर RG भांडारकर, तिसरे आहेत न्यायमूर्ती KT तेलंग आणि चौथे आहेत बापू हरी शिंदे. म्हणजेच ऑडमॅन आउट मधल्यासारखं इथे आपल्याला करायचं आहे. लक्षात घ्या, ऑडमॅन आउट म्हणजे कसं असतं की पर्याय 1 मध्ये बघा 2 व्यक्ती आहेत, 2 मध्ये बघा 2च व्यक्ती आहेत, 3 मध्ये पण 2च व्यक्ती आहेत, परंतु पर्याय क्रमांक 4 मध्ये किती व्यक्ती आहेत? तर 3 व्यक्ती आहेत. तर मित्रांनो, अशा ठिकाणी मी तुम्हाला एक सल्ला देतो की इथे जर उत्तर माहीत नसेल तर त्या टायमाला तुम्ही इथे ही ट्रिक वापरायची आहे की पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर असणार आहे. कसं की इथे तिन्ही पर्यायापैकी चौथा पर्याय जरा थोडा ऑड दिसतोय, म्हणजेच इथे 4 व्यक्तीचा समावेश. जर उत्तर येत नसेल तर सांगतोय मी, तर तुम्ही लक्षात ठेवा. नाहीतर ह्यातील तुम्हाला 2 व्यक्ती जरी माहीत असतील तरी तुमचं इथं उत्तर निघू शकतं. तर पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजेच जे सल्लागार होतं त्यामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर RG भांडारकर आणि तिसरा आहे न्यायमूर्ती KT तेलंग. तर ह्या 3 व्यक्तीचा त्या सल्लागारामध्ये समावेश होता, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, इसवी सन 1918 साली मुंबईतील कामगारांना पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उपदेश कोणी केला होता? मित्रांनो, पीपल्स युनियन ही जी युनियन आहे, ही संघटना आहे, हा स्थापन करण्याचा उपदेश 1918 साली कोणी केला होता? तर पर्याय क्रमांक 1 आहे राजश्री शाहू महाराज, 2 आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 3 आहे नारायण मेघाजी लोखंडे आणि 4 आहे भाई माधवराव बागल. तर योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 राजश्री शाहू महाराज. तर मित्रांनो, 1918 साली मुंबईतील कामगारांना पीपल्स युनियन ही जी संघटना आहे, हा स्थापन करण्याचा उपदेश राजश्री शाहू महाराज यांनी केलेला होता. पुढचा प्रश्न, ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेंवरील हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला होता? तर 1 आहे नारायण मेघाजी लोखंडे, 2 भाऊदाजी लाड, तिसरा पर्याय आहे तुकाराम तात्या पडवळ आणि चौथे आहेत कृष्णाजी भालेकर. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कृष्णाजी भालेकर. तर मित्रांनो, लक्षात ठेवा की महात्मा ज्योतिराव फुलेंवरील हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला होता? तर कृष्णाजी भालेकर यांनी केलेला होता. पुढचा प्रश्न, वैदिक काळात व्यापारात विनिमयाचे माध्यम काय होते? 5 गोष्टी दिलेल्या आहेत, तर त्या 5 गोष्टीपैकी वैदिक काळातील व्यापारामधील विनिमयाचे माध्यम काय काय होते, कोणते कोणते होते ते ओळखायचं आहे. पहिला आहे निष्क, दुसरा आहे कृष्णाल, तिसरा आहे शतमान, चौथा आहे गण आणि 5वा आहे श्रेणी. तर या 5 पैकी वैदिक काळातील व्यापारामधील विनिमयाचे माध्यम कोणते होते ते आपल्याला इथे सांगायचं आहे. तर मित्रांनो, यातील तुम्हाला 2 जरी माहीत असतील तरी तुमचा पर्याय इथे योग्य येऊ शकतो. इथे पहिला असणार आहे निष्क, दुसरा आहे कृष्णाल आणि तिसरा आहे शतमान. म्हणजेच हे 3, तर हे 3 कोणत्या पर्यायामध्ये आहेत? तर पर्याय क्रमांक 1, म्हणजेच याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजेच वैदिक काळात निष्क, कृष्णाल आणि शतमान, तर ह्या 3 गोष्टी वैदिक काळातील व्यापारात विनिमयाचे माध्यम होत्या.
पुढचा प्रश्न, सेतू माधवराव पगडी यांच्या मते नाथपंथातील कोणत्या संतांनी शाह रमजान हे नाव धारण करून सुफी संत निजामुद्दीन यांच्याकडून इस्लाम धर्माची दीक्षा घेतली? हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक गड आहे. तर पहिला पर्याय आहे गोरखनाथ, दुसरा आहे गहिनीनाथ, तिसरा आहे जालंधरनाथ आणि चौथा आहे कानिफनाथ. तर मित्रांनो याचं उत्तर सर्वांना माहीत असेलच. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कानिफनाथ. मित्रांनो हा प्रश्न रिपीट झालेला आहे. लक्षात ठेवा की सेतू माधवराव पगडी यांच्यामध्ये नाथपंथातील संताने कानिफनाथ हा जो संत आहे तर ह्या संताने शाह रमजान हे नाव धारण करून सुफी संत निजामुद्दीन यांच्याकडून इस्लाम धर्माची दीक्षा घेतलेली होती. पुढचा प्रश्न, खालील घटनांची योग्य क्रमाने मांडणी करा. तर मित्रांनो खाली काही घटना दिलेल्या आहेत. मित्रांनो ह्या जी घटना आहेत ह्या घटनाची योग्य क्रमाने मांडणी करा, ह्या घटना योग्य क्रमाने लावा. तर लक्षात घ्या अशा वेळेस अशा प्रश्नामध्ये तुम्हाला त्या घटनेचं साल माहीत पाहिजे. जर साल माहीत नसेल तर कोणत्या घटनेच्या पाठ कोणती घटना झाली हे चारपैकी तुम्हाला कमीत कमी 1 ते 2 तरी माहीत पाहिजे. त्यावेळेस तुमचा हा प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने सुटला जाऊ शकतो. जर तुम्हाला 2 जरी माहीत असतील तरी तुम्ही ह्याचं योग्य उत्तर काढू शकता. तर लक्षात घ्या, पहिला आहे शोधपत्रिका, दुसरा आहे पुणे करार, तिसरा आहे नेहरू अहवाल आणि चौथा आहे धारासाना सत्याग्रह. तर इथे सर्वांना माहीत असेलच. तर पहिल्यांदा जे घडलेलं आहे तर ह्या 4मध्ये पहिला आहे नेहरू अहवाल. तर नेहरू अहवालमध्ये तुम्हाला लक्षात येऊ शकतं की नेहरू अहवालानंतरनं ह्या 3 घटना घडलेल्या आहेत. ते पर्याय क्रमांक 3 फक्त 3मध्येच 3 नंबरची घटना ही 1 नंबरला आहे. म्हणजे तुमचं इथेच उत्तर येऊन जातं. म्हणजे पहिल्यांदा आहे नेहरू अहवाल, 2 नंबरला आहे धारासाना सत्याग्रह, 3 नंबरला आहे पुणे करार आणि 4 नंबरला आहे श्वेतपत्रिका. असा एकच पर्याय इथे पर्याय क्रमांक 3. तर पर्याय क्रमांक 3 तुमचं इथे योग्य उत्तर ठरणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पुढील वाक्य टिंबटिंब यांच्या विषयी आहेत. तर खाली 4 वाक्य दिलेली आहेत. तर ती खालील 4 वाक्य आपल्या कोणत्या व्यक्तीविषयी आहेत ते आपल्याला इथे ओळखायचं आहे. तर लक्षात घ्या, पहिलं वाक्य आहे महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दुसरं आहे त्यांनी वेगवेगळ्या विषयावर पाठ्यपुस्तके तयार केली. तिसरं आहे गणित आणि शास्त्रावर त्यांनी शून्यलब्धी हे पुस्तक मराठीतून लिहिले. आणि चौथं आहे केशवराव भावाळकर यांनी त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे. मित्रांनो अशा प्रश्नामध्ये तुम्हाला 2 वाक्य ह्या 4 वाक्यापैकी एक जरी वाक्य येत असेल किंवा एक जरी वाक्य तुम्हाला माहीत असेल तरी तुमचा प्रश्न इथे अतिशय लवकर सुटू शकतो. तर कसं, तर लक्षात घ्या, तर शून्यलब्धी हा ग्रंथ कोणी लिहिला हे आपल्या सर्वांना माहीत आहे. तर शून्यलब्धी हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे तर बाळशास्त्री जांभेकर. तर मित्रांनो इथेच आपला प्रश्न अशा पद्धतीने सुटला जाऊ शकतो. तर शून्यलब्धी हा ग्रंथ बाळशास्त्री जांभेकरांनी लिहिला. म्हणजे हे 4ही वाक्य कोणत्या व्यक्तीसंबंधी आहेत तर ते व्यक्तीसंबंधी आहेत बाळशास्त्री जांभेकर. जर हे माहीत नसेल तर केशवराव भावाळकर यांनी कोणाचं चरित्र लिहिलेलं आहे तर हे देखील आपल्याला माहीत आहे. तर बाळशास्त्री जांभेकर यांचं चरित्र कोणी लिहिलं आहे तर केशवराव भावाळकर यांनी लिहिलेलं आहे. तर ह्या अशा 2 कोणत्याही एका वाक्यावरून आपला प्रश्न हा अतिशय सोप्या पद्धतीने ते सुटला जाऊ शकतो. तर मित्रांनो हा प्रश्न कोणीही सोडायचा नाही. परीक्षेमध्ये आल्यावर 4पैकी एकही वाक्य आपल्याला माहीत असतं तर त्या एकाही वाक्याच्या माध्यमातून आपण हा प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने सोडवू शकतो. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बाळशास्त्री जांभेकर. पुढचा प्रश्न, पुढील राजकीय संघटनांचा कालानुक्रमे योग्य क्रम लावा. तर मित्रांनो कालानुक्रमे म्हणजेच इसवी सन म्हणजेच मित्रांनो आपल्याला कोणत्या इसवी सन म्हणजे कोणत्या काळात कोणती घटना घडली तर हे आपल्याला इथे आपल्या लक्षात पाहिजे. मित्रांनो अशा प्रश्नामध्ये रिस्क फॅक्टर जास्त असतो, लक्षात ठेवा. तर असे प्रश्न जर येत असतील कमीत कमी 1 ते 2 तरी माहीत पाहिजे. तरच अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. अन्यथा असे प्रश्न सोडवू नका. तर पहिली घटना आहे पुणे सार्वजनिक सभा. तर पुणे सार्वजनिक सभा पुणे सार्वजनिक सभा कोणत्या साली घडलेली आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगायचं आहे. दुसरे आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन.
तिसरं आहे मद्रास महाजन सभा आणि चौथं आहे इंडियन असोसिएशन. तर मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. अड क ब म्हणजेच काय आहे तर पुणे सार्वजनिक सभा ही 1 नंबरला येणार आहे, 2 नंबरला येणार आहे इंडियन असोसिएशन, 3 नंबरला येणार आहे मद्रास महाजन सभा आणि 4 नंबरला असणार आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. मित्रांनो लक्षात ठेवा असे प्रश्न अतिशय हार्ड देखील असतात. जर येत नसतील तर तुम्ही ते सोडवू नका, मार्क कमी होण्याची शक्यता आहे. अशा प्रश्नामध्ये अभ्यास असणं अतिशय महत्त्वाचं आहे. अभ्यास असेल तर मित्रांनो अतिशय लवकर अतिशय कमी वेळेमध्ये असे प्रश्न तुम्ही टॅकल करून लगेच सोडवू शकता. परंतु जर अभ्यास आपला व्यवस्थित नसेल तर असे प्रश्न नाही सोडवलेले बरे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणता निर्णय साबरमती कराराने घेण्यात आला? तर पहिला आहे प्रतियोगी सहकारिता पक्षाची स्थापना करावी, दुसरा आहे विद्यार्थ्यांना राजकारणात सहभागी करून घेऊ नये, तिसरं आहे कनिष्ठ जातीय कामगारामध्ये भेदभाव करू नये, तसेच 50 स्वयंसेवकाचे पथक उभारावे व हिंदू मुस्लिम ऐक्य राखावे, आणि 14 आहे मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करावे. तर मित्रांनो ह्या 4 निर्णयापैकी कोणता निर्णय हा साबरमती कराराने घेण्यात आलेला आहे हे इथे आपल्याला सांगायचं आहे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करावे. तर हा जो निर्णय आहे तो साबरमती कराराने घेण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे. इसवी सन 1934 मध्ये कृषक संगम ही शेतकरी संघटना खालीलपैकी कोणत्या प्रांतात स्थापन करण्यात आली होती? तर पहिला आहे आंध्र प्रदेश, दुसरा आहे तमिळनाडू, तिसरा आहे केरळ आणि चौथा आहे बंगाल. मित्रांनो इथे तुम्हाला आधी लक्षात ठेवायचं आहे की कृषक संगम ही एक शेतकरी संघटना होती आणि ती 1934 मध्ये स्थापन करण्यात आलेली होती. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केरळ प्रांतामध्ये. तर केरळ ह्या प्रांतामध्ये कृषक संगम ही शेतकरी संघटना 1934 या साली स्थापन करण्यात आलेली होती. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असा कोणी केलेला आहे? तर मित्रांनो 1 लाईनर प्रश्न आहेत. अतिशय सोपे प्रश्न असे जर अभ्यास असेल तर अतिशय लवकर अशा प्रकारचे प्रश्न सुटले जातात. आपल्याला एक जरी माहीत असेल, 2-2 व्यक्ती दिलेले आहेत प्रत्येक पर्यायामध्ये तुम्ही पाहू शकता, तर आपल्याला एक जरी व्यक्ती माहीत असेल तर याचं आपल्याला योग्य उत्तर येऊन जातं. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पी.सी. रे आणि डी.पी. मिश्रा. तर मित्रांनो ह्या पी.सी. रे आणि डी.पी. मिश्रा ह्या 2 व्यक्तींनी दांडी यात्रेचा जो उल्लेख आहे तो रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असा केलेला आहे. पुढचा प्रश्न. खालील विधाने कोणासंदर्भात आहेत? तर पहिलं विधान आहे धर्माची राजकारणापासून फारकत घेतली, दुसरं आहे सती जाणाऱ्या शूर स्त्रियांच्या बाबत अलिप्ततेचे धोरण स्वीकारले, तिसरं आहे बालविवाह थांबविणे व विधवा विवाहाला उत्तेजन दिले, आणि चौथा आहे सामाजिक कायद्याबाबत अंतिम निर्णय आपला असल्याचा दावा केला. मित्रांनो मगाच आपण अशा प्रकारचा प्रश्न बघितलेला आहे. मित्रांनो 1 किंवा 2 जरी वाक्य आपल्याला यातील माहीत असेल, 1 जरी वाक्य माहीत असेल तरी आपल्याला याचं उत्तर अतिशय लवकर अतिशय कमी वेळेमध्ये निघून जातं. तर तुम्ही पाहू शकता धर्माची राजकारणापासून फारकत घेतली, सती जाणाऱ्या शूर स्त्रियांच्या बाबत अलिप्ततेचे धोरण स्वीकारले, बालविवाह थांबवणे व विधवा विवाहाला उत्तेजन दिले, आणि सामाजिक कायद्याबाबत अंतिम निर्णय आपला असल्याचा दावा केला. मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अकबर. सती जाणाऱ्या शूर स्त्रियांच्या बाबत अलिप्ततेचे धोरण स्वीकारले. तर हे वाक्य मला देखील येत होतं, तर मला ह्या वाक्यामुळे माझा देखील हा प्रश्न सुटला असता. हे वाक्य मला माहीत होतं. तर हे वाक्य कोणाच्या बाबतीत होतं? तर अकबर. तर
अकबराबद्दल हे वाक्य होतं, म्हणून हे 3 वाक्य लगेच आपल्याला क्लिक होतात. लक्षात आल्याबद्दल आपण पर्याय क्रमांक 3 ऑप्शन बघितल्या आपल्या लक्षात येतं की पर्याय क्रमांक 3 ह्या वाक्याशी मिळतं जुळतं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला होता, तर याचं काय कारण आहे? तर पहिलं आहे, उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून सातपुडा विभागातील भिल्लांना प्रेरणा मिळाली. दुसरं आहे, 1857च्या उठावाचा फायदा घेऊन भागोजी नाईक व काझीसिंग नाईक उठावात सामील झाले. आणि तिसरं वाक्य आहे, काझीसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारी खजिना व पोस्ट जाळले. तर मित्रांनो लक्षात घ्या, खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला होता. तर तो विरोध का केला होता? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4. म्हणजेच वरील तीनही वाक्य योग्य आहेत, म्हणून याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. या खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस का विरोध केला होता? तर उत्तर भारतातील उठावाच्या घटनापासून सातपुडा विभागातील भिल्लांना प्रेरणा मिळाली होती. 1857च्या उठावाचा फायदा घेऊन भागोजी नाईक व काझीसिंग नाईक उठावात सामील झाले होते. आणि तिसरा आहे, काझीसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारी खजिना व पोस्ट जाळले होते. तर ह्या तीनही वाक्यामुळं खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीला विरोध केला होता, म्हणून याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीबद्दलचे विचार मांडले होते? तर मित्रांनो पहिला आहे न्यू इंडिया, दुसरा आहे कॉमनवेल्थ, तिसरा आहे बॉम्बे गॅझेट आणि चौथा आहे टेलिग्राफ. तर ह्या 4 पैकी कोणत्या वृत्तपत्रातून ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीबद्दलचे विचार मांडले होते ते आपल्याला इथे ओळखायचं आहे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ आणि ब फक्त. म्हणजेच न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ, तर ह्या 2 वृत्तपत्रातून ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीबद्दलचे विचार मांडलेलं होतं, म्हणून याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 अ आणि ब फक्त.